म्हणजे मी हे इतकं करू शकलो याचं क्रेडिट ऑफकोर्स त्यांचं पण आहे. त्याच्यामध्ये खूप कॅरिकेचरिश गोष्टी आहेत, पण तरी मला तो रिलेटेबल आणि खरा माणूस कसा दाखवता येईल, की एक असा विकृती असू शकते ह्या माणसामध्ये. हॅव्हिंग सेड दॅट, की हे तर आहेच, पण असे वेगवेगळ्या टप्प्यात आहे ना, आपल्याला वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये अशी माणसं भेटत असतात. नक्कीच नक्कीच. सध्या मराठी चित्रपटसृष्टी खरंच खूप चांगल्या पद्धतीने एकापेक्षा एक सुंदर असे चित्रपट आपल्याला देतच आहे. खूप चांगल्या चित्रपटाची मंडळी एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि याच एप्रिल महिन्यामध्ये एक नवाकोरा चित्रपट आपल्या भेटीला आला आहे. चित्रपटगृहामध्ये आवाज करतच आहे. पण या सगळ्या चित्रपटापैकी त्या चित्रपटामध्ये एका अभिनेत्याचा आवाज खरंच खूप घुमत आहे. म्हणजे त्याचं हसणं जे आहे ना, ते हसणं घुमत आहे. त्यापेक्षा जास्त चित्रपटामध्ये असणाऱ्या एका सुंदर अशा अभिनेत्याच्या समोर उभं राहून त्याला तोडीस तोड असा अभिनय देणारे किंवा त्याला तोडीस तोड अशी साथ देणारा अभिनेता माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत सिद्धार्थ बोडके आहे. सगळ्यात आधी मी जे सुरुवातीला बोललो ना, की त्या अभिनेत्याचं हसणं गाजतंय, कारण का खरंच ते हसणं गाजतंय. थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं सिद्धार्थ, जेव्हा मी चित्रपट बघितला प्रेस शोच्या निमित्ताने, त्याच्यानंतर रिलीज झाल्यावर सुद्धा थिएटरमध्ये बघितला, प्रेस शोला जो किळस आणि जो राग येत होता ना, तोच राग चित्रपटगृहामध्ये सुद्धा मला जाणवला, माझ्या Wow. आईला जाणारा खास करून. Wow. कारण का मम्मीचं असं होतं की हा मला माहिती आहे तिच्या नवऱ्यात करून, पण हा असा का करतो, एवढं एवढं वाईट का? तर ते कसं ना, की जेव्हा बरोबर. आपण साध्या माणसाकडून अशी प्रतिक्रिया येते ना, तेव्हा समजायचं की काम आपलं 101% झालं आहे. बरोबर बरोबर. किती ब्लेस्ड वाटतं, किती भारी वाटतं की चला चित्रपट रिलीज झालाय. चित्रपट सगळ्यांना आवडतच आहे, पण त्यातल्या त्यात माझं कॅरेक्टर सुद्धा तेवढं उभारून येते. काय सांगशील एकंदरीत? अरे खूपच ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आहे. म्हणजे कसं असतं की आपण एखादं पात्र करतो, बरोबर. एखादा चित्रपट करतो आणि मग तो फायनली रिलीज होतो. त्याच्यानंतर तो प्रेक्षकांना आवडणं, प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि त्यांना नंतर तो आवडणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. सो आणि ते होतं आहे. आपण केलेलं काम लोकांना आवडत आहे, सिनेमा आवडतो आहे, त्यामुळे खूप असं सॅटिस्फाईंग फिलिंग आहे. नक्कीच. बरं, तर जसं बोललो मी, की महेश मांजरेकर सरांसोबत उभं राहणं, त्यांच्या अगेन्स्ट सोबत असण्यापेक्षा त्यांच्या अगेन्स्ट उभं राहणं आणि त्यांच्यासारखा अभिनेता, त्यांच्यासारखा दिग्दर्शक अजूनपर्यंत म्हणजे आहेत, खूप चांगले आहेत, पण अभिनेता सुद्धा तेवढाच ताकदीचा आहे, जेवढ्या ताकदीचे दिग्दर्शक 100%. आहेत. 100%. काय फिलिंग होती जेव्हा पहिला टेक लागला? हम्म. ए थिरड्या, एक एक चिकन तंदुरी, हा, काय हा. फिलिंग होती ती? आणि भाई आता सरांसोबत उभं राहणं. मला ना म्हणजे आता त्यांचं काम मी लहान असल्यापासून बरोबर, बघतोय. ह्या बरोबर. सगळ्याच हे सगळे रेणुकाताई आहे, सुबोधदादा आहे, महेश सर आहेत, यांचं काम आपण खूप वर्षांपासून बघतोय. आणि असं आपल्याला वाटतं म्हणजे जेव्हा केर नाही यार यांच्याबरोबर काम करायचं आहे आपल्याला कधीतरी, बरोबर. तर फायनली ती संधी जर मिळत असेल तर मला अजिबात मी नर्वस नव्हतो. मी खूप एक्साइटेड होतो की यार एकतर आपल्याला आपलं जे कॅरेक्टर आहे ते एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, बरोबर. ते सीन्स खूप इंटरेस्टिंग आहेत आणि दॅट टू को ऍक्टर इज महेश सर. हा. त्यामुळे मी खूप एक्सायटेड होतो. आणि ही सगळे ब्रिलियंट ऍक्टर्स आहेत यार. त्यामुळे मला म्हणजे त्यांनी सुद्धा म्हणजे मी हे इतकं करू शकलो याचं क्रेडिट ऑफकोर्स त्यांचं पण आहे, कारण त्यांनी सुद्धा मला त्या सगळ्या गोष्टी करायला तो जो एक मोकळेपण लागतं समोरच्या ऍक्टरला देणं, ते त्यांनी मला कुठेच अडवलं नाही, कुठेच दिलं नाही. म्हणून ती केमिस्ट्री वर्क झाली, म्हणून ते सीन्स वर्क झाले. बरोबर. त्याच्यामुळे ते ऍक्टर म्हणून काय आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती, बरोबर. पण को ऍक्टर म्हणून काम करताना ते इतके गिव्हिंग आहेत हा. सगळेच. त्याच्यामुळे सीन करताना खूप मजा यायची. म्हणजे मग मला मग काहीही करण्याची जी मुभा होती ना त्याच्यामध्ये, ती या सगळ्यामुळे मिळाली मला. नक्कीच. मला ना जेव्हा चित्रपटाची सुरुवात झाली, तुझे सीन्स जसे यायचे ना, तसं ना मला या सगळ्यामध्ये काय केवढा सीन आहे मी ते सांगणार नाही, कारण का अजून खूप लोकांनी बरोबर. चित्रपट Please. बघितला Yes. नाही, तर ते मी Yes. आता रिव्हील नाही करणार. Yes. पण ना या सगळ्यामधला ना एक सीन मला भयंकर आवडला, तो म्हणजे सोबत दादा जेव्हा तुझ्या ऑफिसला येतो, बसलेला असतो, झोपलेला असतो, आणि तो येतो आणि पोटा साहेब काय बरं नाही, आणि त्याच्यानंतर तुमचा दोघांचा जो कन्व्हर्सेशन होतो ना, त्या कन्व्हर्सेशन नंतर तुझा तो ब्लास्ट, अरे मी कोण आहे, फालतू म्हणू का मी, आणि हा असा कसा मला बोलू शकतो, ते एक्सप्रेशन्स, ती बॉडी लँग्वेज, किती एका अभिनेत्याला कस लावा लागतो. कारण का ह्याच्या आधीची तुझी भूमिका आम्ही एका हिंदी चित्रपटामधून बघितली होती, बरोबर. कट थ्रू, त्याच्यानंतर मराठी चित्रपटामध्ये तू आम्हाला दिसलास. बरोबर. एकंदरीत या सगळ्या गोष्टीबद्दल? अरे तो सीन म्हणजे मी म्हणालो ना की हे सगळे ऍक्टर्स यांचं काम आपण बघितलं, यांची पद्धत बघितली, सो तो एक सीनच खूप इंटरेस्टिंग होता. आणि सुबोध दादा आला आणि त्याने सांगितलं, आम्ही चल एक वाचन करूयात. आम्ही वाचलं. मग तो म्हणाला की तू इथे काही मध्ये घेणार आहेस का, तुला
ओके. म्हटलं हा मला इथे मध्ये वाटेल तसं मी घेईन. तो म्हणे ठीक आहे मला वाटेल तिथे मी घेईन, हम्म. चल करू मस्त. तो पहिला टेक झाला. पहिला टेक झाल्यानंतरच आम्हाला ती इतकी मजा आली तो सीन करताना, कारण ते गिव्ह अँड टेक वाला सीन आहे तो, बरोबर बरोबर. की म्हणजे आता मला सीन नाही सांगता येणार हा ऑफकोर्स, हा पण तो जितकं मला दाबेल तितका माझा अँगर तो असा पेंटअप बरोबर होणार आणि तो वाढणार बरोबर. असं होतं. सो ते खूप गिव्ह अँड टेकचं होतं आणि त्याच्यामुळे तो करताना खूप मजा येत होती. मग पहिला टेक झाला, मग कटिंग सुरू झालं, दुसरा टेक झाला. सो असं करत करत त्या प्रोसेसमध्येच तो सीन असा डेव्हलप होत गेला. मध्ये त्याने थोडं इम्प्रोव्हाइज केलं, मी इम्प्रोव्हाइज केलं. तर म्हणून त्या सीनची खूप मजा आली मला तो करताना. आणि ऑफकोर्स म्हणजे काय मी याच्या आधी असा रोल कधीच केलेला नाही. बरोबर म्हणजे एखाद्या वेळेला मी एखाद्या सिरियलमध्ये निगेटिव्ह पात्र केलं असेल, पण हा फुल फ्लेज असा फुल फ्लेश ग्रे शेड. येस येस विलन आहे. अगदीच. तर असं मी कधी कॅरेक्टर केलं नव्हतं. सो मला बेसिकली असं प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक ऍक्टरचा प्रयत्न असतो की आधी जसं केलं आहे बरोबर. तसं वाटलं नाही पाहिजे नक्कीच. एक. आणि दुसरी गोष्ट की तो खरा माणूस वाटला पाहिजे. हम्म. म्हणजे तो त्याच्यामध्ये खूप कॅरिकेचरिश गोष्टी आहेत, पण तरी मला तो रिलेटेबल आणि खरा माणूस कसा दाखवता येईल की एक असा विकृती असू शकते या माणसामध्ये. बरोबर. सो तो टास्क होता ते अचीव्ह करणं. बट तीच गंमत आहे मला असं नक्कीच वाटतं. नक्कीच त्यामुळे मजा आहे. नक्कीच. बरं तर सिद्धार्थ आणि म्हणजे सिद्धार्थ सोबत माझं सगळ्यात पहिलं इंटरॅक्शन झालं ते त्याच्या मराठी नाटकाच्या निमित्ताने आपण भेटलेलो तेव्हा बरोबर interaction झालं. बरोबर तेव्हाची तुझी शरीरयष्टी बरोबर. आणि आत्ता चित्रपटामध्ये असणारी तुझी शरीरयष्टी. हम्म. कारण का जसं असतं ना की कलाकाराला भले एखादा रोल मिळाला तरी त्या रोलला साजेसं असं शरीरयष्टी सुद्धा मिळवणं खरंच तेवढंच गरजेचं असतं त्या 100% रोलच्या साठी. 100%. काय सांगेल कारण का तुझं ट्रान्सफॉर्मेशन बरोबर इंस्टाग्रामवरचा तो वर्कआउटचा जो हायलाइटचा पूर्ण आहे बरोबर बरोबर. किती महत्वाचा वाटतो. एका कलाकार म्हणून सुद्धा तू त्या दृष्टिकोनाकडे कसा बघतोस आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे कसा बघतोस? सी मला ती खूप महत्वाची गोष्ट वाटते. एक ह्या पर्टिक्युलर फिल्मच्या बाबतीत त्या गोष्टी घडून आल्या. कारण ही फिल्म सुरू होण्याच्या आधी किंवा माझ्याकडे आली, मी याचं ऑडिशनही दिलेलं नव्हतं. त्याच्या अच्छा. खूप आधी हा 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 मी एक फिल्म करत होतो बरं आणि ती फार सुंदर फिल्म होती. आणि ज्याच्यासाठी डिरेक्टरची रिक्वायरमेंट होती की मला बल्कअप करायचं होतं, मला असं एक ह्यूज पैलवान वाटला पाहिजे असं. तर मी त्याचं सुरू केले प्रयत्न त्याचे सगळे. आम्ही डिरेक्टरचा सपोर्ट होता, आम्ही सगळ्यांनी फुल फ्लेज ते जिम आणि हे सुरू. आणि मी 12 ते 14 किलो वाढवलं ह्याच्यासाठी. वा. आणि नंतर ते कट करून आम्ही असे सगळे कटिंग करणार होतो. पण इनिशियली जी गेनिंगची प्रोसेस असते त्याच्यात पोट वाढतं, बरोबर म्हणजे तुमचे मसल्स पण वाढतात, पण पोट पण वाढतं. बरोबर. आणि अनफॉर्च्युनेटली ती फिल्म त्या 12-14 किलो वाढवल्यानंतर समाव बंद झाली. हम्म. म्हटलं अरे बापरे, आता आता हा. काही मोटिवेशन नाही मागे जायला. कारण आपल्याकडे जेव्हा एखादा गोल असतो की अरे आता हा रोल आहे, तर मग आपण वाटेल ती मेहनत करू शकतो त्या नक्कीच, रोलसाठी. नक्कीच. पण नेमकी ज्याच्यासाठी आपण एवढं वाढवलं आणि ती अनफॉर्च्युनेटली बंद पडली, सो मला थोडं वाईट वाटलं. मग मी ती रिव्हर्स जर्नी सुरू केली की वजन कमी करायचं आहे. आणि ह्या याच्यामध्ये मी ऑडिशन दिलं बरोबर. आणि मी सिलेक्ट झालो. हा. मग मला असं वाटलं की आता हे जे पात्र आहे तर आय वॉन्टेड टू लुक अगली. मी खूप बरोबर. घाण दिसलो पाहिजे. मी असा ऍक्च्युअल गावगुंड असतो तसा. गावगुंड हा, असतो. yes, yes, yes. त्यांचे हे असतात पण पोट असतं दारूने बरोबर, आलेलं बरोबर. असं तसं. सो मी शर्ट पण आहे ना माझे, मी त्यांना सांगितलं की आता मला पोट आहे ना, तर ते मला पोट दाखवायचंय. तर आपण थोडंसं टाईट करूयात अच्छा. पोट. इथून थोडंसं शर्ट थोडंसं टाईट करू. सो मला असं वाटतं की हे जे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे, आणि आता परत एक फिल्म मी करतो आहे त्याच्यासाठी परत मला ते कमी करायचं होतं. पण मला ही फार महत्वाची गोष्ट वाटते, कारण यू हॅव टू लुक द पार्ट. बरोबर. तर जर तुम्ही फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा करू शकलात तर तो पूर्ण वेगळा माणूस उभा करण्यासाठी खूप मदत होते. ऍटलिस्ट त्याचा प्रयत्न तरी असावा, तो मी करतोय. आणि बरोबर. लकीली ह्या फिल्मच्या माध्यमातून ते झालं पण. नाही कारण का तेच नक्की जेव्हा सोशल मीडियावर तुझे पोस्टर्स आउट झाले Right. महेश सरांचं नंतर Right. रेणुका ताईचं राईट नंतर सुद्धा नंतर शेवटी तुझं आलं त्याच्यानंतर प्रेस रिलीज आम्हाला मिळाला त्याच्यामधला तुझा तो लुक ना तर कुठेतरी ना आमच्या मनामध्ये सुद्धा उत्सुकता होती की सिद्धार्थ गोडकेला घेतलं म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी कारण Right. का तुझं याच्या आधीचं काम राईट फक्त हिंदी चित्रपट सृष्टीसाठी नाही तर मराठी सिनेमासाठी सुद्धा तुझं असणार कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या गोष्टी लक्षात घेता काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे. हम्म. आणि जेव्हा पहिली एंट्री होते आणि जेव्हा बाईकला किक लागते तू येतोस आणि जो तुझा माहोल असतो ना पूर्ण तो माहोल सुद्धा त्या मला असं झालं की ना मला एकेका सीन बद्दल बोलायचं होतं. अरे, पण आता thank असं you. एकसाला बोलू शकत नाही आपण बरोबर, एवढं आहे बरोबर. कारण Thank you. चित्रपट बघितल्यावरच ती खरी गंमत असणार आहे. पण ते होतं ना की मला ह्या सीन बद्दल पण विचारायचं हा. सिद्धार्थ या सीन बद्दल पण विचारायचं आहे. ओव्हरऑल सिनेमाचं नाव जे आहे देव माणूस खरंच खूप सगळ्यांसाठी जवळचं आहे. सिद्धार्थ गोडकेसाठी मराठी इंडस्ट्री मधला नाही बोलणार मी किंवा हिंदी चित्रपट सृष्टीमधला सुद्धा नाही बोलणार. त्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये असा कोण देव माणूस आहे जो आज देखत त्याच्या सोबत आहे किंवा सिद्धार्थ या व्यक्तीला देव माणूस म्हणून पुढे घेऊ जाऊ शकतोय? देव माणूस मला मी म्हणजे फार आता तू बोलला आणि पटकन तेच डोक्यात आलं
की आपले आई वडील असतात ते मग माझ्यासाठी माझे आई वडील देव माणसासारखे आहेत. बरोबर. अं, कारण आपल्याला आता म्हणजे कुठलंही काम करायचंय, आता मी हे काम करू शकतो इकडे, जे मला आवडतं त्या क्षेत्रात मी काम करू शकतो बरोबर. लहानपणापासून. तर तो त्यांचा सपोर्ट होता, त्याच्यामुळे मी हे करू शकतोय, त्याच्यामुळे मी खूप ग्रेटफुल आहे. त्यामुळे माझ्यासाठी तीच आहेत दोघं. हा. आणि हॅव्हिंग सेड दॅट, की हे तर आहेच, पण असे वेगवेगळ्या टप्प्यात आहे ना आपल्याला वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये अशी माणसं भेटत असतात नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि त्या त्या माणसातलं ते देव पण आपण लक्षात घ्यायचं असतं. सो असे ते भेटत असतो, एक नसतो, हा. ते खूप भेटत असतात असे. सिनेमा 25 तारखेला आपल्या भेटीला आलाय. खरंच खूप चांगल्या पद्धतीने गाजत सुद्धा आहे. मराठी चित्रपटाचं ना तेच कौतुक आहे, की जेव्हा आपण अनप्रेडिक्टेबल मराठी चित्रपट आहे असं बोलायला काही हरकत नाही. कारण का ना आपण विचार करतो की अरे हा सिनेमा चालेल. बरोबर. पण काही कारणास्तव तो नाही चालत किंवा आपलं होतं की अरे परत तोच सिनेमा हम्म. आधी एका भाषेमध्ये बनला आहे आणि त्याचं डब किंवा त्याचं रूपांतर मराठीमध्ये आहे. तर प्रेक्षक त्याला तेवढा साथ देतील का, तेवढा सपोर्ट करतील का? पण आपल्या देवमाणूस या सिनेमाला घेऊन तसं नाही झालं. हम्म. विच इज व्हेरी गुड थिंग. कारण का Right. ह्याच्या आधीचा चित्रपट जो होता हम्म. त्याची पॉप्युलरिटी बोलण्यापेक्षा तो त्याचा आवाज जास्त नव्हता. बरोबर. जेवढा आवाज आपल्या चित्रपटाचा झाला. बरोबर बरोबर. देव माणूस रिलीज झालाय, थिएटरमध्ये गाजतोय. एक अभिनेता आणि या सिनेमाचा एक सामान्य व्यक्ती म्हणून या एकंदरीत सिनेमाकडे कशाबद्दल बघतो असतो? मला असं वाटतं, म्हणजे पर्सनली मी माझ्यासाठी जर सांगितलं तर माझ्यासाठी ही खूप मोठी आणि स्पेशल फिल्म आहे. कारण याच्यातलं जे पात्र आहे हे मी अशा पद्धतीचं कामच नाही केलेलं आहे. आणि त्यात ही सगळी माणसं हा. आहेत इथे. तेजस आहे बरोबर. डिरेक्टर आमचा. तर मला असं वाटतं की एक फिल्म, पण आता मी माझी फिल्म म्हणून नाही बघत, पण मी फिल्म जेव्हा बघितली, तू पण पाहिलीस, तर ती फिल्म म्हणूनच खूप छान झाली. Yes, गोष्ट बरोबर. लोकांची अगदीच. वेगळी झाली. मी ती अगदीच. तसं आधीचं किती जरी असलं तरी त्याचा बॅकड्रॉप पूर्ण चेंज झालाय, बरोबर. त्यातली पात्र, त्यातले सीन्स, हे सगळंच बदललंय. त्याच्यामुळे आता फक्त असं वाटतं खूप प्रामाणिकपणे की थिएटरमध्ये जाऊन जर लोकांनी ही फिल्म बघितली तर म्हणजे म्हणजे ते पूर्ण होईल सर्कल. मला नक्कीच. असं वाटतं की नाही, आपण सगळ्यांनी अशी मेहनतीने फिल्म बनवली आहे, ती बरोबर. फिल्म चांगली झाली आहे, ती लोकांनाही आवडते आहे. पण मग ते तिथेच थांबायला नको. मला असं वाटतं की बरोबर. लोकांनी जास्तीत जास्त जाऊन ही फिल्म बघितली पाहिजे, सो दॅट त्यांना ती आवडेल. आणि नंतर जर एखादी मराठी फिल्म चालली तर ॲज अ इंडस्ट्री आपल्याला सगळ्यांना ग्रो करता येईल. सो थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं मराठी प्रेक्षकांनी फार गरजेचं आहे. आणि जर चांगले चित्रपट, माझा म्हणून किंवा आमचा म्हणून नाही सांगत, चांगले चित्रपट जर येत असतील तर आपण खरंच अभिमानाने गर्दी केली पाहिजे. नक्कीच 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 चित्रपट बघणं गरजेचं आहे. पण जरी माझा आहे सिनेमा भाई, तुमचा आहे तर तुमचा आहे. नाही नाही, Yes. म्हणजे ते तर आहेच, हा, ते तर हा. आहेच. पण पण एकंदरीत पण चित्रपट सगळ्यांना, दृष्टिकोनातून. त्याच्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की प्लीज थिएटर्समध्ये जाऊन ही फिल्म बघा. कारण मला खात्री आहे की ही फिल्म सगळ्यांना आवडेल. नक्कीच नाही आवडत सुद्धा आहे. कारण का Yes. जसं मी सुरुवातीला बोललो ना की काही चित्रपट ना आपले अनप्रेडिक्टेबल असतात. आपण त्याच्याबद्दल ना नाही अंदाज लावू राईट शकत. राईट. चालले तर ते पहिल्या एक आठवड्यामध्ये सुद्धा चालतील, नाहीतर काही बरोबर. चित्रपट पहिल्या आठवड्यामध्ये नाही चालत. त्याची हवा नंतर दुसऱ्या आठवड्यापासून होते आणि खरंच खूप चांगला प्रतिसाद मिळतो. बरोबर. फॉर्च्युनेट आपल्या चित्रपटासोबत असं नाही होते. आपण Right. पहिल्या आठवड्यापासून आपली हवा आहे. 100%. चित्रपटाचा सारांश ना खरंच खूप सोपं बोलण्यापेक्षा ना खूप चांगल्या पद्धतीने आमच्यासमोर मांडला गेला. म्हणजे उगाच ते सगळं दाखवणं, मग त्याच्यामधून कन्फ्युजन, नंतर मग त्याच्यामधून ट्विस्ट अँड टर्न्स दाखवण्यापेक्षा स्ट्रेट फॉरवर्ड लाईन आहे, जी प्रत्येक टप्प्यावर चांगल्या चांगल्या पद्धतीने चालते. बरोबर सिनेमामध्ये विठ्ठल रखुमाई सारखे 2 कपल सुद्धा आम्हाला दिसत आहेत. बरोबर रेणुका शहाणे आहेत, बरोबर महेश सर आहेत, बरोबर. दोघांचं एकमेकांसोबत राहणं. आणि सिद्धार्थच्या खऱ्या आयुष्यातली रुक्मिणी, हा, ती सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्याच्यासोबत आहे. बरोबर. किती भारी वाटते तिला की जेव्हा ती बघते की अरे यार. आणि काय सांगशील एकंदरीत तिचा तो एक्सपिरियन्स आणि किती जवळची आणि किती महत्वाची आहे रुक्मिणी तुझ्यासाठी? अरे म्हणजे तिच्याशिवाय काही होऊच शकत नाही, मला असं क्या वाटतं. बात आहे. कारण तिचा जो सपोर्ट आहे तितिक्षाचा मला असलेला, ते 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 इतकं महत्वाचं आहे. आणि ते आहे म्हणूनच मोकळेपणाने काम करता येतं. ती माझी बरोबर, म्हणजे बरोबर. आता बायको आहे, पण ती म्हणजे खूप सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. आमची नक्कीच. मैत्री खूप छान आहे. त्याच्यामुळे एकमेकांचं प्रेम आणि एकमेकांचा जो सपोर्ट आहे, मग कुठल्याही चांगल्या वाईट काळामध्ये, तो फार गरजेचा असतो. सो शी इज व्हेरी हॅपी की तिलाही काम आवडलं आहे आणि ही तिच्यासाठी पण खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि नक्कीच. माझ्यासाठी पर्सनली की तिच्या सपोर्ट शिवाय मी हे काहीच नाही करू शकत. बरोबर बरोबर. Yes. नक्की. मग एक असतं ना की जेव्हा आपण चित्रपट बनतो, जसं सिद्धार्थ बोलला की चित्रपट बनवणं, चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हा हाफ सर्कल असतो. पण जेव्हा चित्रपट बघायला प्रेक्षक थिएटरमध्ये येतो, तो पूर्ण सर्कल बनतो असं बोलायला हरकत नाही. कारण का तीच महत्वाची गोष्ट असते चित्रपट बनवणाऱ्यांसाठी सुद्धा आणि त्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक 100% अभिनेत्यासाठी सुद्धा. देव माणूस रिलीज झाला. हम्म. सगळ्याच गोष्टी आता बोलायच्यात, पण परत माझं तेच आहे की मला खूप चांगल्या चांगल्या सीन बद्दल बोलायचं आहे. पण
थोडी तलवार टांगती तलवार आहे, कारण का बरोबर. जर आता सगळं रिव्हील केलं तर बरोबर. काहीच मजा येणार नाही. शेवटाकडे येतो. येस. मराठी चित्रपट सृष्टी खरंच खूप चांगल्या पद्धतीने आता वरती येत आहे. हम्म. हिंदी चित्रपट सृष्टीला तोड बोलण्यापेक्षा तिच्या खांद्याला खांदा लावून सुद्धा पुढे येत आहे. बरोबर. मराठी अभिनेता, हिंदी अभिनेता असं न वगळता एक अभिनेता म्हणून हम्म. मराठी चित्रपट सृष्टी आणि तिचं जे होणारं जागतिकीकरण आहे किंवा तिचा जो आता इंटरनॅशनल लेवलपर्यंत तिचा जो आवाज पोहोचला आहे, या सगळ्याकडे तू कशा पद्धतीने बघतोस? नाही, ही अभिमानाची गोष्ट आहे की एकतर आपल्याकडून इतके चांगले आणि इतके सुंदर विषय येतात, बरोबर. इतक्या चांगल्या फिल्म्स म्हणजे येत आहेत अजून फिल्म्स, त्याच्यामुळे एक ह्या इंडस्ट्रीचा भाग आहे हम्म. मी, तर याचा खूप अभिमान आहे. हा. त्याच्यामुळे फक्त ॲज अ इंडस्ट्री आपल्याला सगळ्यांना ग्रो करायचं असेल, मराठी इंडस्ट्री म्हणून, हम्म. फिल्म्स म्हणून, तर आपल्या फिल्म्समध्ये, आपल्या गोष्टींमध्ये, आपल्या परफॉर्मन्सेसमध्ये खूप ताकद आहे. फक्त बरोबर. प्रेक्षागृहात जाऊन जर सिनेमा बघितला तरच ते होऊ शकतं, कारण ते सगळं त्यांच्या हातात आहे. बरोबर. Yes. बरोबर. चित्रपट आता रिलीज झालाय. हम्म. 25 एप्रिल आपल्या भेटी झाला आहे. चित्रपट खरंच खूप चांगल्या पद्धतीने गाजत आहे, वाजत आहे, हवा झाली आहे. गाणं सुद्धा आत्ताच आउट झालंय तुमचं. तो परत तेच होतं, नाही सांगायचं आहे कोणत्या सिक्वलवरचं गाणं आहे ते, पण Yes. जाता तर प्रेक्षकांना काय आवाहन करशील? चित्रपट थिएटरमध्ये बघणं ती एक गोष्ट आहे, पण मराठी चित्रपटाला प्रेम देणं सुद्धा तेवढंच महत्त्वाची बरोबर. गोष्ट आहे. काय सांगशील आपल्या नाही, आम्ही खूप मनापासून, खूप प्रामाणिकपणे ही फिल्म केलेली आहे आणि थिएटरमध्ये बघण्याचा एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आहे हा. नक्कीच. त्याच्यामुळे सुद्धा थिएटरमध्ये म्हणजे छोट्या स्क्रीनवर पुढे कधीतरी तो येईल आणि मग बघण्यात ही वाट बघू नका. प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा, त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला जास्त चांगला घेता येईल. बरोबर. म्हणून सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज जा थिएटर्समध्ये आणि बघा. नक्कीच. नाही, खरंच खूप भारी वाटते. तुर्तास इथे थांबतो. येस. या सिनेमामधून सिद्धार्थ बोडकेची एक वेगळी छटा आम्हाला बघायला मिळाली आणि अशी अपेक्षा करतो मराठी येत्या चित्रपटामध्ये सिद्धार्थ बोडके आम्हाला लीडला दिसेल आणि अजून त्याच्या वेगळ्या छटा आम्हाला बघायला मिळतील. Yes. आणि त्यानंतर सुद्धा आपण गप्पा मारूया. त्यानंतर 100%. इंटरव्ह्यू नको, फक्त आपण मस्त गप्पा मारूया एवढं नक्की आहे. येस बाय. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद सिद्धार्थ. थँक्यू सो मच. हा तुमचा चित्रपट आमच्यासाठी घेऊन आला त्याबद्दल आणि Yes. तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण चित्रपटाच्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.